माननीय सभापती महोदय, खरं सभागृहामध्ये जे विषय मांडलेले आहेत त्यात वस्तुस्थिती आहे. कारण आपल्याकडे जर आपण विचार केला तर आता जवळपास 2,10,000 लिफ्ट आपल्याकडे तयार झाले आहेत आणि आता त्याची संख्या अशी वाढते आहे की नुकतंच 25,000 नवीन लिफ्टला आपण मान्यता दिली आहे. आपण जर आत्तापर्यंतचं स्ट्रक्चर बघितलं तर 2 विद्युत निरीक्षक आणि 59 लोक त्यांच्या अंतर्गत एवढ्या लोकांनी या सगळ्या लिफ्ट तपासायच्या, जे प्रॅक्टिकली शक्य नाही. म्हणून आता याच्यामध्ये पहिल्यांदा तर आपण आपली संख्या वाढवतोय. हे जे 2 जण आहेत त्यांना आपण आता जो नवीन कायदा आणलेला आहे त्या कायद्यामध्ये सगळ्या एसींना आपण ते अधिकार देतो आहोत. आणि त्याच्यासोबत आपण जर बघितलं तर आपण सांगितलेलं आहे की जवळपास 519 नवीन पदं ही आपण त्याकरता तयार करतो आहोत तपासणी करता. पण तरीही आताचा जो लिफ्टचा क्वांटम आपण बघितला तरी 519 पदं ही आपल्याला पुढच्या काळात कमी पडणार आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये जसं फायरमध्ये आता आपण बघितलं असेल, मुंबईमध्ये आपण ॲक्रिडेटेड अशा प्रकारचे काही थर्ड पार्टी व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत की ज्यांना त्या ठिकाणी जाऊन फायरचं ऑडिट करता येतं. तशा पद्धतीनं ॲक्रिडेटेड व्यवस्था देखील आपल्याला उभ्या कराव्या लागतील. आणि यासोबत शेवटी लिफ्टची तपासणी करायची म्हणजे काय, 3-4 गोष्टींची तपासणी करावी लागते. त्या गोष्टी बरोबर आहेत की नाही, त्याचं लाईफ किती आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं टेक्निकल मॅनपॉवर जर आपण उभं केलं किंवा व्यवस्था उभ्या केल्या तरी रेग्युलर तपासणी करून ते जे सर्टिफिकेट लिफ्टमध्ये लावायचं आहे की या दिवशी तपासणी झालेली आहे, ही तपासणी या दिवसापर्यंत व्हॅलिड आहे, अशा पद्धतीनं ती व्यवस्था आपल्याला नव्याने उभी करावी लागेल. आणि म्हणून आता आपण नुकताच कायदा मांडलेला आहे. त्या कायद्यामध्ये म्हणजे याच अधिवेशनात येतोय, खालच्या सभागृहात मला वाटतं आजच तो कायदा मांडला जाईल की ज्याच्यामध्ये आपण हे अमेंडमेंट्स करतो. पण मी ज्यावेळेस संपूर्ण आढावा घेतला त्यावेळी मला असं वाटतं की भविष्यात यामध्ये अजूनही अमेंडमेंट्स करण्याची आवश्यकता पडेल, ज्या वेगानं या लिफ्ट्स वाढता आहेत. आणि म्हणून या संदर्भात एक बृहन्मुंबई महानगरपालिका असेल, त्याचे कमिशनर असतील, एखाद्या दुसऱ्या महानगरपालिकेचे कमिशनर असतील, आपले विद्युत विभागाचे लोक असतील, अशी एक हाय पॉवर कमिटी तयार करून या समितीला आम्ही एक कार्यकक्षा देऊ की त्यांनी लिफ्टचं मेंटेनन्स, त्याच्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या, त्या कशा पद्धतीनं तपासणी झाली पाहिजे, तपासणीचा कालावधी किती असला पाहिजे, त्याचे नॉर्म्स काय असले पाहिजे आणि लिफ्ट तयार करणाऱ्या ज्या कंपनी आहेत त्यांच्यावर काय जबाबदारी असली पाहिजे, या संदर्भातल्या नवीन SOP या पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही तयार करू.